नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा मराठी व्याकरणचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे उदक. बघा, हा शब्द पाणी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. सामूहिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? सामूहिक, वैयक्तिक, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 वैयक्तिक. बघा, हा शब्द या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक तिसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. बघा, काय विचारले. कामाची टाळाटाळ करणारा. कामाची टाळाटाळ करणारा पण त्यांना काय म्हणतो? कामचुकार. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अशा काही गोष्टी असतात बघा, त्या सर्वत्र सारख्या असतात. बघा, अशा काही गोष्टी असतात बघा, त्या सर्वत्र सारख्या असतात. या अर्थाची मन ओळखा. बघा, मन कोणते यायला पाहिजे. पळसाला पाने 3च, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या अर्थाची या ठिकाणी योग्य मन आहे. विषय क्रमांक चौथा बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर काय असेल. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना त्यांनी केलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा, या ठिकाणी काय विचारलाय. वाक्यप्रचार. एक घाव दोन तुकडे. बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. एक घाव दोन तुकडे योग्य अर्थ मग काय आला पाहिजे. पटकन निर्णय घेणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. अब्रू आणि आत्तर. बघा, हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. अब्रू आणि आत्तर बघा, हे शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. विषय क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. जे शब्द आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करतात त्यांना आपण कोणत्या प्रकारचे शब्द म्हणतो? बघा, सर्वांनी उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा, जे शब्द आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य यासारख्या भावना प्रगट करतात आपण त्यांना काय म्हणतो? केवलप्रयोगी अव्यय. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 8 बघा, या ठिकाणी काय विचारलाय. पुढील शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही? बघा, 4 शब्द आहेत. गुलामगिरी, गुंडगिरी, मांगल्य, लायक. बघा, या 4 शब्दापैकी कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही? बघा, गुलामगिरी काय आहे? भाववाचक नाम आहे. गुंडगिरी भाववाचक नाम आहे. मांगल्य भाववाचक नाम आहे. तर लायक, लायकी. म्हणजे लायक हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही. विषय क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय. श्रीमंत व्यक्ती, शूर, सैनिक. बघा, हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विशेषण आहेत? बघा, व्यक्ती कशी आहे? श्रीमंत आहे. सैनिक कसे आहेत? शूर आहेत. मग हे कोणत्या प्रकारची विशेषण यायला पाहिजेत? गुण विशेषण. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 मी चित्रपट पाहत आहे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. मी चित्रपट पाहत आहे. बघा, हे वाक्य कोणतं असेल मग? पाहत आहे. म्हणजे क्रिया पूर्ण आहे का? नाही. पाहत आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. हे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे. विद्यार्थी मित्रांनो,
बघा आपल्याकडे महा टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा त्यामध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र बघा सर्वांचे नोट्स आणि त्यांचे MCQ प्रश्न व मागील बघा सर्व TET झालेले पेपरचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचं. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारला आहे, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. बघा या ठिकाणी वाक्य काय विचारलं आहे, तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो. बघा हे वाक्य कोणतं असेल, आज्ञार्थी आहे का, स्वार्थी आहे का, विद्यार्थी आहे का, संकेतार्थी आहे का. बघा कोणतं असेल, तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा हे वाक्य विद्यार्थी वाक्य या प्रकारचं या ठिकाणी हे वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. बघा हे वाक्य कोणतं असेल, मग केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य यापैकी नाही. जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल. बघा हे वाक्य मग कोणतं यायला पाहिजे, मिश्र वाक्य बघा या वाक्याचा प्रकार आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे, उल्लंघन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे. बघा मागील परीक्षामध्ये हा शब्द विचारण्यात आला होता. उल्लंघन या शब्दामध्ये विचारली कोणत्या प्रकारची संधी आहे. योग्य उत्तर मग काय आलं पाहिजे, उल्लंघन या शब्दामध्ये व्यंजन संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारला आहे, रामूची बहीण हुशार आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. बघा आता अधोरेखित शब्द मग कोणता असेल, रामूची. बघा रामूची बहीण हुशार आहे. चा, ची, चे बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल. चाचीची बघा हे प्रत्यय षष्टी या विभक्तीचे प्रत्यय असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चांगले वाईट या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. चांगले वाईट या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा चांगले किंवा वाईट मग कोणत्या आल्या पाहिजे, वैकल्पिक म्हणजे चांगले वाईट, चांगले किंवा वाईट दोन्हीपैकी एक म्हणजे कोणत्या आल्या पाहिजे, वैकल्पिक द्वंद्व समास आहे. बघा हा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलं, गिरीश या शब्दामध्ये बघा गिरीश बघा या ठिकाणी काय विचारले, गिरीश हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. बघा आता सर्वांनी सांगायचंय, गिरीश हे टोपण नाव कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. बघा यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपण नाव काय आहे, यशवंत. आत्मारावरावजी देशपांडे बघा यांचं टोपण नाव काय आहे, अनिल. म्हणजे शंकर केशव कानेटकर बघा यांचं नाव काय टोपण नाव आहे, गिरीश. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, तो रोज अभ्यास करतो. बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. वाक्याचा प्रयोग ओळखा, तो रोज अभ्यास करतो. कोणत्याला पाहिजे, सकर्मक कर्तरी बघा या वाक्याचा प्रकार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. मुलगा, मुलगा बघा हा शब्द कसा आहे, पुल्लिंग शब्द आहे. कुत्रा पुल्लिंग शब्द आहे. घोडा पुल्लिंग शब्द आहे. बघा विदुषी बघा या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालील शब्दापैकी अनेक वचनी शब्द ओळखा. बघा घर घरे, बघा वीट विटा, सुई सुया, चूक चुका. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारले, अनेक वचनी विचारले म्हणजे चूक चुका. बघा चुका या ठिकाणी हा शब्द अनेक वचनी या ठिकाणी असलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द वाक्यामध्ये एका पाठोपाठ येत असतील तर. बघा या ठिकाणी प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. ज्यावेळी बघा वाक्यामध्ये एकाच प्रकारचे शब्द बघा एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विरामचिन्हाचा वापर कराल. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, बघा वाक्यामध्ये बघा एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर आपण या ठिकाणी स्वल्पविराम या प्रकारच्या विरामचिन्हाचा वापर करतो. विषय क्रमांक पुढचा, सोने या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा सोने
समानार्थी मग शब्द कोणते आले पाहिजे? सोने, हेम, हिरण्य, कांचन. बघा हे सर्व काय आहेत? सोने शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे या ठिकाणी हेम बघा हा शब्द सोने या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, चारही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश. बघा समजा एखादं ठिकाण आहे, त्याला पूर्ण बघा चारही बाजूनी बघा या ठिकाणी पाण्याने वेढलेला भूप्रदेश आहे. आपण त्यांना काय म्हणतो? त्यांना आपण बेट असे म्हणतो. बघा आपण द्वीपकल्प कशाला म्हणतो? बघा ज्या ठिकाणी एखादा भूप्रदेश आहे त्यांना तिन्ही बाजूनी बघा तिन्ही बाजूनी पाणी असतो त्यांना आपण काय म्हणतो? द्वीपकल्प. आणि चारही बाजूनी बघा पाणी असताना आपण काय म्हणतो? बेट. विषय क्रमांक पुढचा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. हळूहळू होत जाणारा बदल. आपण त्यांना काय म्हणतो? उत्क्रांती. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. बघा या ठिकाणी काय विचारले? अंग धरणे. बघा अंग धरणे म्हणजे काय असतो? लठ्ठ होणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य या ठिकाणी अर्थ आहे. विषय क्रमांक 5 अडकिता हा शब्द विचारलाय. खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला तो शब्द आहे? बघा सर्वांनी सांगायचं अडकिता बघा हा शब्द कोणता असेल? संस्कृत येणार नाही, गुजराती पण नाही, तेलुगू पण नाही. बघा अडकिता हा शब्द कानडी भाषेमधून मराठीमध्ये आलेला तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, दासबोध बघा हा ग्रंथ कोणाचा ग्रंथ आहे? मनाचे श्लोक. आणि दासबोध बघा हे ग्रंथ कोणाचे ग्रंथ आहेत? संत रामदास महाराज बघा यांचे या ठिकाणी ते ग्रंथ आहेत. बघा शब्दाची जात ओळखा. बघा त्याला बघा या ठिकाणी शब्द आहे त्याला. बघा त्याला शब्द कोणता असेल? सर्वनाम. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. मी कादंबरी वाचत होतो. मी कादंबरी वाचत होतो. वाचत होतो. बघा अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा काळ आहे. विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी? विद्यार्थी. विद्या प्लस अर्थी. विद्यार्थी बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. गायीने गवत खाल्ले. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्द मग कोणता आला पाहिजे? गायीने. गायीने. ने ए शी हे प्रत्यय कोणते असतील? ने ए शी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात. विषय क्रमांक पुढचा, प्रतिवर्ष. बघा प्रतिवर्ष म्हणजे काय असतो? प्रत्येक वर्षी. बघा या ठिकाणी हा या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा मागील परीक्षामध्ये या ठिकाणी हा शब्द विचारण्यात आला होता. प्रत्येक वर्षी, प्रतिवर्षी. समास कोणता आला पाहिजे मग? अवयभाव समास आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. आता विषय क्रमांक पुढचा, नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा आता सर्वांनी सांगायचंय. बघा आर्णव म्हणजे काय असतो? आर्णव म्हणजे बघा समुद्र असतो. नदी म्हणजे काय असतो? सरिता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी नदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? सरिता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आरंभ. आरंभ म्हणजे सुरुवात करणे. मग सुरुवातच्या विरुद्ध काय आला पाहिजे? आरंभ म्हणजे सुरुवात करणे. प्रारंभ म्हणजे सुरुवात करणे. श्री गणेशा करणे म्हणजे सुरुवात करणे. आरंभ म्हणजे सुरुवात करणे आहे ना. विरुद्ध मग उलटा काय आला पाहिजे? सुरुवात करणे, शेवट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. घरदार नसलेला. बघा घरदार नसलेला आपण त्यांना काय म्हणतो? घरदार नसलेला म्हणजे बेघर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. हाताचा मळ असणे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. हाताचा मळ असणे म्हणजे काय असतो? एखादी गोष्ट सहज शक्य असणे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य अर्थ आहे. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा. नंदी बैल. नंदी बैल. बघा समोरची व्यक्ती जे म्हणेल ते हो म्हणणे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा हिंदू या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? हिंदू बघा या ठिकाणी कादंबरी आहे. या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा रणजित देसाई यांची कादंबरी कोणती आहे? स्वामी. भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी कोणती आहे? कोसला. हिंदू. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा पांगिरा. पांगिरा ही कादंबरी कोणाची होती? महानायक. बघा विश्वास पाटील यांची. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मुलांनो या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? मुलांनो. मुलांनो
बघा मुलांनो हाक मारणे म्हणजे कोणत्या संबोधन विभक्ती? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मुख्यालय. बघा मुख्या प्लस आलय स्वर संधी आहे ना. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. मी अभ्यास केला होता. बघा केला होता म्हणजे पूर्ण आहे ना. मी अभ्यास केला होता. याचं योग्य उत्तर काय पाहिजे? मी अभ्यास केला होता. मी अभ्यास केला होता कोणत्याला पाहिजे मग? पूर्ण भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक मराठी कादंबरीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बघा, ह ना आपटे यांना आधुनिक मराठी कादंबरीचे जनक असे म्हणतात. नरेंद्र. नरेंद्र म्हणजे काय असतो? राजा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा पुढील शब्दापैकी चुकीची जोडी ओळखा. घोडा. घोड्याचा समानार्थी शब्द कोणता आहे? घोडा बरोबर वाजी बरोबर आहे. सूर्य समानार्थी शब्द कोणता आहे? अरुण बरोबर आहे. आठवण म्हणजे स्मरण बरोबर आहे. कमळ. कांचन. कांचन म्हणजे काय असतो? सोने म्हणजे या ठिकाणी चुकीची जोडी आहे. कमळला आपण काय म्हणतो? अंबुज, राजीव, अब्द हे काय असतील? कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, शर्वरी. शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा शर्वरी म्हणजे काय असतो? शर्वरी म्हणजे रात्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? जागृत. बघा जागृत, निद्रिस्त. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे. बघा आपण त्यांना काय म्हणतो? एक धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारणे म्हणजे काय असतो? धर्मांतर करणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवणे. बघा एखाद्याचा डाव असतो ना, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे या अर्थाची म्हण कोणती असेल? गुरुची विद्या गुरुला फळणे या अर्थाची या ठिकाणी म्हण आहे. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. उदक सोडणे. उदक सोडणे म्हणजे त्याग करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? बघा वाक्यांचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? क्रियापद. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? गुरु उपदेश. बघा गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पावसात भिजू नका. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पावसात. बघा त इ आ बघा हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, मेहनत. बघा हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला? मेहनत. बघा मेहनत बघा हा शब्द अरबी भाषेमधून मराठीमध्ये आलेला तो शब्द आहे. बघा पुढील शब्दापैकी विसंगत जोडी आपल्याला ओळखायची आहे. मोठा मोठेपणा, शांत शांतता, लायक लायकी, माणूस मनुष्यत्व. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बालमानसशास्त्र बघा संपूर्ण नोट्स व त्याचे सर्व MCQ. बघा परिसर अभ्यास सर्व MCQ. सामाजिक शास्त्र नोट्स आणि त्याचे MCQ. बघा सर्व विषयांचे आपल्याकडे नोट्स आणि त्याचे MCQ प्रश्नांचे PDF हे अवेलेबल आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. बघा तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.